अनेक मोठी बातमी कालच्या एक्झिट पोलनुसार राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत होती। पण आज आलेल्या एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार सर्वच विभागामध्ये महायुतीचीच सरशी होणार असं चित्र सध्या दिसतंय। एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 178 ते 200 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि यामध्येही भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे। आपण आकडेवारीवरती नजर टाकूयात। महाराष्ट्रामध्ये 288 जागा आहेत, त्यामध्ये भाजपला 98 ते 107 जागा मिळतील असा अंदाज आहे। शिंदे सेनेला 53 ते 58 जागा, अजित पवार यांच्या गटाला 25 ते 30 जागा मिळतील असा अंदाज आहे। एकंदरीतच महायुतीला 178 ते 200 या दरम्यान त्यांच्या जागा निवडून येतील असा अंदाज जो आहे तो एक्सिस माय इंडियाने वर्तवलेला आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीच्या काँग्रेसमध्ये 28 ते 36 जागा मिळतील, ठाकरे सेनेला 26 ते 32, तर शरद पवार गटाला 26 ते 30 जागा मिळतील असा अंदाज आहे आणि महाविकास आघाडीला 82 ते 102 या दरम्यान जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर इतरांना 6 ते 12 जागा मिळतील असा अंदाज एक्सिस माय इंडियाने वर्तवलेला आहे। त्यामुळे एक मोठा विजय महायुतीला होईल असं सुद्धा वर्तवलं जात आहे। आणि आता थेट जाऊयात भारती सहस्रबुद्धे या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहे। भारती, काल थोडीशी काटेकी टक्कर आपल्याला दिसत होती, पण आज मात्र एक्सिस माय इंडियाच्या या एक्झिट पोलनुसार महायुती एक मोठा पक्ष, एक मोठा विजय मिळवेल असंच दिसतंय। काय खरं तर काल आपण साधारणपणे 9 एक्झिट पोल जे वेगवेगळ्या सर्वे एजन्सीजनी केले होते ते दाखवले होते आणि त्यात अशा पद्धतीने आपल्याला दिसत होतं की 6 जे एक्झिट पोल होते ते महायुतीला विजयी होताना दाखवत होते आणि 2 एक्झिट पोल असे होते की ज्यांनी महाविकास आघाडी पुढे आहे अशा पद्धतीची आकडेवारी त्यांची होती आणि एक असा एक्झिट पोल होता जिथे बऱ्यापैकी समसमान अशी आकडेवारी होती। मात्र आज जे 2 एक्झिट पोल आलेले आहेत, एक एक्सिस माय इंडियाचा आणि दुसरा टुडेज चाणक्य। खरं टुडेज चाणक्यबद्दल सगळ्याच लोकांमध्ये उत्सुकता असते, कारण गेल्या काही वर्षात टुडेज चाणक्यचा जो एक्झिट पोल आहे तो बऱ्यापैकी जो निकाल असतो त्याच्या जवळ आलेला आहे बरेचदा। त्यामुळे या दोनही एक्झिट पोलमध्ये महायुतीला मोठं यश मिळतंय अशा पद्धतीने आकडेवारी दिलेली आहे। आता तू सांगितल्याप्रमाणे 178 ते 200 जागांचा अंदाज एक्सिस माय इंडियाने वर्तवला आहे। तिथेच दुसरीकडे टुडेज चाणक्यांनी 175 प्लस मायनस अशा पद्धतीने अंदाज महायुतीसाठी वर्तवले आहे। त्यामुळे कालच्या तुलनेतले आजचे हे 2 एक्झिट पोल हे पूर्णपणे महायुतीच्या बाजूने झुकताना आपल्याला दिसतात आहे। माय एक्सिसचा जर विचार केला, एक्सिस माय इंडियाचा विचार केला तर त्यांनी रिजन वाईज डेटा दिलाय आणि सगळ्याच रिजन्समध्ये, सगळ्याच म्हणजे अगदी विदर्भ असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, सगळीकडेच आपल्याला महायुती पुढे आहे अशा पद्धतीचं चित्र दिसतं आहे जो आजचा एक्झिट पोल आहे त्यामध्ये। अमोल, हो 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 भारती, तू आपल्या सोबतच राहा। आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे की एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्राच्या जनतेची मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती आहे याचीही चाचपणी करण्यात आली आणि त्यानुसार महायुतीमधून एकनाथ शिंदे तर महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक पसंती आहे। एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक 31% लोकांची पसंती आहे, त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांना 18% लोकांची पसंती आहे, तर देवेंद्र फडणवीस हे 3ऱ्या स्थानावरती आहेत, त्यांना 12% लोकांची पसंती आहे। शरद पवार यांना 5%, प्रकाश आंबेडकरांना 3%, तर नितीन गडकरी, अजित पवार आणि नाना पटोलेंना केवळ 2% लोकांनी पसंती दर्शवलेली आहे। भारती, सध्या महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुद्धा आतापासूनच स्पर्धा सुरू झालेली आहे मुख्यमंत्री पदासाठी, पण लोकांच्या मनामध्ये मात्र एकनाथ शिंदे असल्याचं या एक्झिट पोलनुसार दिसतंय। काय अपडेट? अर्थात अमोल, खरं तर काल मतदान संपलं आणि आज आपल्याला बघायला मिळालं होतं की 3ही पक्षांचे जे नेते होते ते सांगत होते की आमच्या प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आमच्या पक्षाचा जो नेता आहे, जो मोठा नेता आहे त्याला मुख्यमंत्रीपद मिळावं आणि मोठे जे नेते आहेत त्यांची प्रतिक्रिया अशा पद्धतीची होती की एकदा निकाल लागू द्या, निकाल लागलं की अगदी लगेचच सगळे जे घटक पक्ष आहेत ते एकत्र बसू आणि कुठलाही वाद होणार नाही आणि मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल। मात्र हा जो एक्झिट पोल आहे ज्यात त्यांनी
कोणाला पसंती मुख्यमंत्री पदासाठी हा प्रश्न विचारलेला आहे लोकांना आणि टक्केवारीत त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तर ते खूप इंटरेस्टिंग आहे. फक्त महायुतीचा विचार केला तर एकनाथ शिंदेंना 31% आणि देवेंद्र फडणवीस यांना 12%, म्हणजे पहिल्या 2 क्रमांकावर ही नावं आहेत. आणि महाविकास आघाडीचा विचार केला तर उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक पसंती आहे आणि त्यात 18% लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिली आहे. 2 नंबरचं जे नाव आहे, दुसऱ्या क्रमांकाचं जे नाव आहे ते शरद पवारांचं आहे आणि त्यांना 5% लोकांनी पसंती दिलेली आहे. काँग्रेसमधून खरं तर वारंवार नाना पटोलेंचं नाव पुढे येतं, त्यांना 2% लोकांनी पसंती दिलेली आहे. मला इंटरेस्टिंग गोष्ट वाटते ती दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये शेवटी जो प्रश्न विचारला गेला आहे लोकांना तो असा आहे की भाजपचा इतर कुठलाही नेता जर मुख्यमंत्री पदी येणार असेल तर चालेल का, तर त्याला 5% लोकांनी पसंती दिलेली आहे. म्हणजे खरं तर नितीन गडकरींना 2%, अजित पवारांना 2% लोकांची पसंती आहे. मात्र भाजप पक्षातला इतर कुठलाही नेता चालेल का, त्याला 5% लोकांची पसंती आहे. तसंच काँग्रेस पक्षाकडनं इतर कुणीही असा जो काही पर्याय होता लोकांसमोर त्या पर्यायाला साधारण 10% लोकांनी पसंती दिली आहे. म्हणजे नाना पटोलेंचं नाव यादीत आहे, पृथ्वीराज चव्हाणांचं नाव यादीत आहे आणि त्याशिवाय काँग्रेस पक्षाकडनं इतर कुठलाही नेता त्यासाठी 10% पसंती दिली आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचा जर विचार केला तर या पोलवरून असं दिसतंय की एकनाथ शिंदे यांना महायुतीतून पसंती या पोल नुसार आणि उद्धव ठाकरे यांना या पोलनुसार पसंती मिळताना दिसते. अमोल, एक चांगली इंटरेस्टिंग अशी ही आकडेवारी आहे. धन्यवाद भारती दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल, या विश्लेषणाबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.